परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन आता उघडकीस आलंय। या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन नीट मधून समोर आलंय। गुजरातमधील एका केंद्रावरून हा घोटाळा कसा घडवून आणला गेला पाहूयात या इनसाइड स्टोरीतून। नीट परीक्षा घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन। गोध्रामधील जलाराम सेंटर घोटाळ्याचं केंद्र। झी मीडियाच्या ऑपरेशन नीट मध्ये धक्कादायक गौप्यस्फोट। नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन उघडकीस आलंय। या सर्व घोटाळ्याचं केंद्र गुजरातमधील गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन नीट मधून समोर आलंय। आवडीच्या परीक्षा केंद्रासाठी 10 लाखांची लाच घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ओडिशा, झारखंड, कर्नाटक या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील परीक्षा केंद्राऐवजी चक्क गोध्रातील जलाराम केंद्राची निवड केली आहे। 26 विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी 16 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जलाराम केंद्र निवडलं। या विद्यार्थ्यांच्या नावाची यादीही पोलिसांच्या हाती लागली आहे। जलाराम परीक्षा केंद्रात कशा प्रकारे घोटाळा झाला पाहूयात। लाच देणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं? ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत ती कोरी सोडा। विद्यार्थ्यांनी कोऱ्या सोडलेल्या प्रश्नांचं काय व्हायचं? विद्यार्थ्यांनी कोरी सोडलेली उत्तरं सेंटरमधील तुषार भट लिहित होता। परीक्षा केंद्रावर कसा व्हायचा भ्रष्टाचार? कॉपी पॅक करून पाठवण्यासाठी 3 तास लागायचे। या वेळात OMR शीट भरली जायची। विद्यार्थ्यांकडून किती रुपयांची लाच घेतली? प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये, एकूण 2.6 कोटी रुपये घेतले। जब एग्ज़ाम चल रहा था तो वो जिसपे शंका थी, तुषार भट करके वहाँ का टीचर है, उसके मोबाइल में से कुछ बच्चों का लिस्ट एक मिला हुआ था उनके रोल नंबर के साथ, और उसकी गाड़ी चेक करने पे 7 लाख रोकड़े कैश भी मिला हुआ था। परीक्षेत कॉपी करण्यासाठी तब्बल 10 लाखांचा दर फिक्स करण्यात आला होता। आरोपी आणि विद्यार्थ्यांमध्ये 12 कोटींहून अधिक रुपयांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे। रॉय ओव्हरसीज कंपनी चालवणारे परशुराम रॉय आणि तुषार भट या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचं चौकशीत उघड झालंय। नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून 4घांना अटक करण्यात आली आहे। गोधरा में भी कोचिंग सेंटर्स के साथ मिलकर, एक पर्टिकुलर कोचिंग सेंटर था उसके साथ मिलकर कैसे ये लीक हुआ, तो ये बिहार और गुजरात, ये एनडीए का गठबंधन या नीट डिजास्टर अलायंस हो गया है। एक उदाहरण बिहार से है, दूसरा उदाहरण गोधरा से है। नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। सुप्रीम कोर्टात याबाबतची सुनावणी सुरू आहे। परीक्षा रद्द करण्याची आणि CBI चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, G24 तास।